नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर फर्स्ट त्यातील पहिला युनिट आपण पूर्ण केलेला आहे. त्या पहिल्या युनिटमध्ये आपलं झालेलं आहे सिरियल क्रॉप आणि या सिरियल क्रॉप नंतर आपण सुरुवात केलेली आहे फायबर क्रॉप. फायबर क्रॉपमध्ये आपण बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. त्यानंतर बघतोय आपण कॉटन क्रॉप. या कॉटन क्रॉपची बॉटनिकल इन्फॉर्मेशन पूर्ण झाली. त्यानंतर इकॉलॉजीचा सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघतोय आपण कॉटन क्रॉप. या कॉटन क्रॉपचे सोविंग टाइम. सोविंग टाइम म्हणजे पेरणीचे वेळा. पेरणीचे वेळेस सोविंग टाइम इन महाराष्ट्र. There are two types of the crop. Cotton crops are cultured in such type. Particularly first type rain-fed cotton. पहिला जो आहे तो पावसावरती आधारित आणि ते प्रामुख्याने पेरतात. Which are sown at or planted at the onset of monsoon. पाऊस पडल्यानंतर. That is in the first week of June to first week of जुलै. म्हणजे जून ते जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत रेनफेड कॉटन. त्यानंतर इरिगेटेड कॉटन, पाऊस सिंचनावरती आधारित इरिगेटेड कॉटन. These irrigated cottons are sown or planted in a different region and different time. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेळेस लावून करतात, पेरणी करतात. In the Deccan region, in Vidarbha region, Deccan region and in Marathwada region. Depending upon region. In the Deccan region, cotton crops are sown. Cotton crops are sown at the end of March to first week of April. In March to April. म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये ते लावून करतात किंवा पेरणी करतात कॉटन क्रॉप. मराठवाडा रिजनमध्ये पर्टिक्युलरली फर्स्ट वीक ऑफ मे and in Vidarbha region up to 15 May, up to 2nd May, 15 to 30 May, or first week of May and up to 15 to 30 May. These are the sowing time. Okay. After that, त्यानंतर आपण बघतोय किंवा त्यानंतर जो बीट आहे आपल्याला अभ्यास करायचा तो sowing methods. In the sowing method of cotton, there are 3 methods. पेरणीच्या कॉटनच्या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ड्रिलिंग मेथड म्हणजे टिपण किंवा दुफणच्या साहाय्याने पेरणी करणे, डिबलिंग मेथड म्हणजे लावण करणे आणि त्याचबरोबर ट्रान्सप्लांटिंग मेथड्स. सोइंग मेथड्स आर 3. फर्स्ट नंबर ड्रिलिंग मेथड म्हणजे यंत्राच्या साहाय्याने पेरणी करणे, जे आपण सर्व बघतो. ज्वार पेरणी करतात, यंत्राच्या साहाय्याने पेरणी करतात. त्याचबरोबर सोयाबीन असेल किंवा उडीद असेल कोणतीही जी पेरणी सर्व मोठ्या जी वापरली जाते ड्रिलिंग मेथड. दुसरी जी आहे ती निवडक, ज्याला म्हणतात डिबलिंग मेथड.
डिबलिंग मेथड म्हणजे लावण, टोकन ज्याला म्हणतात, टोकन पद्धत याला म्हणतात प्रामुख्याने टोकन पद्धत. आणि तिसरी जी मेथड आहे, थर्ड मेथड, ट्रान्सप्लांटिंग, रोपे वाढून परत लावण करणे, ही मेथड प्रामुख्याने परीक्षेमध्ये विचारली जाते. या दोन मेथड, यामध्ये पर्टिक्युलरली दुसरी मेथड जी इम्पॉर्टंट आहे तीच वारंवार विचारली गेलेली आहे, विचारतात. पहिली मेथड आणि तिसरी मेथड, प्रामुख्याने तिसरी मेथड तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालेल. आपल्याला अभ्यास करायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि त्यासाठी इतके मोठे नोट्स आहेत, इतके मोठे मटेरियल आहे, त्यापैकी जे आपल्याला वाटतं, मी जे तुम्हाला सांगतोय, त्यापैकी जास्तीत जास्त तयारी करायची आहे. सुरुवातीला ड्रिलिंग मेथड्स, ते आपल्याला सोडून दे, फक्त माहिती असतं तुम्हाला घ्यायचे. ड्रिलिंग मेथड्स इन दिस मेथड्स, cotton seeds are sown by dufan or tiffin with the help of ड्रिलर, त्याला म्हणतात ड्रिलर किंवा आपण ज्याला म्हणतो इन्स्ट्रुमेंट्स. दिस मेथड ऑफ फॉलोड बाय पर्टिक्युलरली फॉर देशी व्हरायटीज, ही मेथड जी वापरली जाते, जी ओल्ड जे व्हरायटी आहेत, देशी व्हरायटीज, देशी कॉटन आणि अमेरिकन कॉटन, अशा या कॉटनच्या दोन व्हरायटी आहेत. त्यापैकी जर देशी व्हरायटी तो शेतकरी लावत असेल किंवा पेरत असेल तर त्या व्हरायटीसाठी पहिली मेथड वापरली जाते, ड्रिलिंग मेथड, पेरणी करतात. कारण काय, याचे प्लांट जे असतात ते अतिशय कमी वाढतात आणि याला कमी जागा लागते अमेरिकन कॉटनच्या व्हरायटीच्या तुलनेने. म्हणून या प्रकारच्या कॉटनला पेरलं तरी चालेल. त्याचबरोबर याच्यामध्ये काही थोडीशी स्पेसिफिक आहे, जे आहे ते धूल पेरणी, याच्या नावातून इंडिकेट करतं पहा. धूल पेरणी, धूल म्हणजे धुराळा असतो तो शब्द, पेरणी म्हणजे सिंपल पेरणी. whenever cotton crops are cultured on rainfed condition to catch the maximum मान्सून, जास्तीत जास्त मान्सून कॅच व्हावं, जास्तीत जास्त कॉटन जी मान्सून आहे तो जास्तीत जास्त कॅच व्हावा आणि जो कापूस आहे तो जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर यावं, यासाठी काय करते शेतकरी, विचार सोन इन धूल पेरणी. कॉटन सीड्स आर sown in dry land or dry soil before onset of monsoon, मान्सून सुरुवात होण्याच्या अगोदर, म्हणजे लक्षात येईल तुमच्या, मान्सून सुरुवात होते ते आपल्याकडे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये 7 जूनला, म्हणजे 7 जूनच्या सुद्धा अगोदर, म्हणजे जवळपास मेच्या लास्ट वीकमध्ये. म्हणजे याला म्हणतात, त्यावेळेस काय असतं, पूर्णपणे धुराळा असतो किंवा ड्राय लँड असते, म्हणून त्याला म्हणलेले धूल पेरणी. हे शब्द कधी कधी माहिती असतं तुम्हाला असावे, लक्षात. त्यानंतर डिबलिंग मेथड असं कॉल्ड एज, याला म्हणतात चौफुली मेथड ऑफ कॉटन कल्टिवेशन. चौफुली मेथड म्हणजे या मेथडमध्ये काय होतात, या मेथडमध्ये काय करतात शेतकरी, काय करतात आता आपल्याला माहीत आहे, म्हणजे तो प्लांटेशन करण्याची जी पट्टी असेल किंवा शेत असेल, समजा ही तो कॉटन क्रॉप लावण्याचा असलेला क्षेत्र पट्टी असेल तर ते काय करतात, दोन्ही बाजूने द लँड इज प्रिपेअर्ड अँड मार्क्ड विथ द हेल्प ऑफ मार्कर. मग ती जमीन काय करतात, पूर्णपणे मशागत करून तयार केल्यानंतर ती जमीन पूर्णपणे मार्क करतात, मार्करच्या साईड किंवा दोरी लावून मार्क करतात. इन सच कंडिशन, सच लाईक, म्हणजे थोडक्यात आपण येतं ही मी जी रेषा मारतोय ती दोरी लावली अशी कन्सिडर करा. लँड इज मार्क्ड इन बोथ डायरेक्शन with the help of marker.
ॲट इच इंटरसेक्शन पॉईंट ऑर क्रॉस पॉईंट, ज्या ज्या ठिकाणी हे क्रॉसिंग असतं किंवा इंटरसेक्शन असतं, थोडक्यात मी तुम्हाला हे दर्शवतोय या ठिकाणी. ॲट इच इंटरसेक्शन 1 to 2 sheets are dibbled. 1 ते 2 बिया त्या ठिकाणी लावतात, त्याला म्हणलेलं आहे टोकणे, लावणे. 1 to 2 sheets are dibbled at about, म्हणजे या ठिकाणी पहा, at about up to 5 centimeter depth, म्हणजे किती खोलीवरती, 5 सेंटीमीटर, अप टू 5 सेंटीमीटर डेप्थ, 5 सेंटीमीटर खोलवर. मग या ठिकाणी जे तयार होते पहा, म्हणजे प्रत्येक रोपातील अंतर जे आहे आणि 2 ओळीतील अंतर, अशा पद्धतीने थोडक्यात एक चौकोन किंवा चौरस तयार होतोय, तुम्हाला दिसतोय. सो दिस इज कॉल्ड लोकली नोन ॲज चौफुली मेथड ऑफ कॉटन प्लांटेशन. म्हणून याला म्हणतात चौफुली मेथड, म्हणजे चौरस तयार झाल्यासारखं होतं, म्हणून याला म्हणतात चौफुली मेथड. मग या मेथडचे बेनिफिट्स काय? दिस मेथड्स आर, या मेथडचे बेनिफिट्स, दिस मेथड आर पर्टिक्युलरली फॉलोड फॉर अमेरिकन व्हरायटीज. ज्या अमेरिकन व्हरायटी आहेत किंवा जे लांब कापूस देणाऱ्या व्हरायटी, किंवा ज्याला आपण म्हणतो आत्ता आपल्या भाषेत म्हणतो हायब्रिड व्हरायटीज, आणि या हायब्रिड व्हरायटीसाठी ही मेथड जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न देणारी आहे, फायदेशीर ठरते. कारण याचे प्लांट्स थोडेसे मोठे वाढतात, झाडे मोठे वाढतात, म्हणून त्यांना जागा जास्त लागते. त्याचबरोबर दोन्ही दिशेने इंटर कल्टिवेशन्स आर पॉसिबल, 2 दिशेने मशागत पॉसिबल होते, म्हणून याला म्हणतात. इट इज वन ऑफ द बेनिफिट ऑफ दिस टाइप ऑफ द प्लांटेशन. इंटर कल्टिवेशन्स आर पॉसिबल इन बोथ डायरेक्शन. मिनिमम इन्व्हेस्टमेंट फॉर विंड कंट्रोल, कमीत कमी इन्व्हेस्टमेंट होतं, कमीत कमी खुरपणाचा खर्च येतो. दोन्ही दिशेने नंतर मशागत करता येईल, म्हणजे थोडक्यात या पद्धतीने. अंतर्मशागतीचा जो खर्च आहे तो कमी असेल आणि जास्तीत जास्त स्पेस अवेलेबल होईल. सो दिस मेथड ऑफ cotton cultivation is called as the Chowfuli method. It is the mostly adopted in Vidarbha region as well as the Marathwada region. आणि ही सर्वात मेथड जास्त प्रमाणात अवलंब केली जाते. डिबलिंग मेथड ऑफ और चौफुली मेथड ऑफ कॉटन कल्टिवेशन. दिस मेथड आस्क फॉर 2 marks in second last year, that is in the 2019. 2019 मध्ये ही मेथड विचारली गेली होती 2 मार्कासाठी. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे थोडक्यात पुनर्लावण. जसं आपण बघतो कांदे एका ठिकाणी वाढवतात. सीडलिंग्स ऑफ ओनियन्स आर ग्रोन ऑन नर्सरी एरिया, देन दे आर uprooted and again transplanted in the main field. सेम पॅटर्न, त्याच पद्धतीने म्हणजे याचे सुद्धा रोपे एका नर्सरी भागामध्ये वाढवतात, त्यानंतर परत मेन फील्डमध्ये ज्यावेळेस चांगला पाऊस पडेल त्यावेळेस मेन फील्डमध्ये परत ते लावण करतात, पुनर्लावण करणे. त्याला म्हणतो आपण ट्रान्सप्लांटेशन, पुनर्लावण. म्हणजे लक्षात आलं. कॉटन क्रॉपचं पण पहिले इकॉलॉजी बघितलं, ठीक आहे. इकॉनॉमिक फीचर्स बघितलं ते पण ठीक आहे. त्यानंतर सोईंग टाईम, पेरणीचा जो टायमिंग काळ आहे तो, त्यानंतर सोईंग मेथड्स. ओके. त्यानंतर सीड ट्रीटमेंट, बीज प्रक्रिया. सीड ट्रीटमेंट्स ऑफ कॉटन, देर आर 4 steps और 4 methods. त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेचे 4 टप्पे आहेत किंवा 4 स्टेप्स आहेत. फर्स्ट मेथड और फर्स्ट स्टेप, वाटर
सोकिंग ट्रीटमेंट. वॉटर सोकिंग ट्रीटमेंट सिम्पली काय करतात, जे बिया असतात ते कॉटनच्या बिया पाण्यामध्ये बुडवून ठेवणे. सोकिंग म्हणजे भिजवून ठेवणे. दुसरी जी आहे ते काऊ डंग. काऊ डंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो शेण. कोणाला खाऊ घालू नका. काऊ डंग स्लरी ट्रीटमेंट. त्यानंतर तिसरी जी मेथड आहे ते H2SO4 ट्रीटमेंट. त्यालाच म्हणतात ॲसिड डिलायटिंग. म्हणजे H2SO4 काय ॲसिड आहे, ॲसिड डिलायटिंग. आणि जी चौथी आहे ती चौथी स्टेप फंगीसाइड ट्रीटमेंट. फंगीसाइड ट्रीटमेंट. देर आर 4 स्टेप्स इन द सीड ट्रीटमेंट्स. कोणत्याही क्रॉपच्या कल्टिवेशनच्या अगोदर किंवा पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. सीड ट्रीटमेंट्स आर व्हेरी नेसेसरी टू कंट्रोल द सीड बॉर्न डिसीज. सीड बॉर्न डिसीज कंट्रोल करण्यासाठी. त्याचबरोबर टू अवॉइड द गॅप इन जनरेशन, गॅप इन जर्मिनेशनमध्ये गॅप येऊ नये म्हणून हे अवॉइड करण्यासाठी सुद्धा बीज प्रक्रिया अपेक्षित आहे. अँड ऑल्सो टू अवॉइड द अननेसेसरी सीड्स. अननेसेसरी सीड्स सुद्धा त्या ठिकाणी येऊ नयेत किंवा त्या तुमच्या पेरणीमध्ये लावणीमध्ये येऊ नयेत यासाठी हे सर्व ट्रीटमेंट्स आहेत. पहिल्यांदा आपण म्हटलं वॉटर सोकिंग ट्रीटमेंट्स. इन दिस फर्स्ट स्टेप cotton seeds are dipped in bucket or dip in the water for 2 to 6 hours. हे कॉटन सीड असतात ते पेरणी करण्यापूर्वी 2 ते 6 तास पाण्यामध्ये बकेटामध्ये किंवा बकेटात पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. किती 2 ते 6 तास. का असं का करायचं? दिस मेथड और दिस इज फॉलोड टू रिमूव्ह द लाईट सीड्स. जे हलके सीड असतील ते रिमूव्ह करण्यासाठी. द लाईट सीड्स आर फ्लोट ऑन वॉटर सरफेस. पाण्याच्या सरफेस होती ते तरंगतात. सो these floating seeds are removed out. म्हणजे तरंगणारे जे सीड्स असतात ते रिमूव्ह करून काढून टाका, फेकून द्या. अँड सीड्स फ्रॉम बॉटम विच आर टेकन फॉर फर्दर प्रोसिजर. मग पुढच्या प्रोसिजरसाठी ते सीड्स वापरा. बरोबर आहे, लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी जे काही सीड्स असतील ते जर हलके असतील किंवा त्यांना काही इंजुरी झाली असेल तर ही इंजुरी वगैरे झाली असतील तर जर्मिनेशन होणार नाहीत, उगवणार नाहीत. मग असे न उगवणारे सीड्स परत आपण जर पेरले तर त्या ठिकाणी तो गॅप होतो. फक्त हे गॅप जनरेशन किंवा गॅप अवॉइड करण्यासाठी ही मेथड अवलंबलेली आहे. आणि त्याचबरोबर इट ऑल्सो बेनिफिट फॉर अर्ली जर्मिनेशन. लवकरात लवकर उगवण होण्यासाठी. बेनिफिट फॉर removal of unnecessary seeds as well as to removal of the light seeds or नॉन व्हायबल सीड्स. त्याला आपण म्हणतो नॉन व्हायबल सीड्स. जे जर्मिनेशन होणार नाहीत त्या सीडला म्हणतो आपण नॉन व्हायबल सीड्स. जे जर्मिनेट होऊ शकतात ते व्हायबल सीड्स. जे जर्मिनेशन होणार नाहीत ते नॉन व्हायबल सीड्स. फॉर रिमूव्हल ऑफ नॉन व्हायबल सीड्स दिस ट्रीटमेंट. ओके. and to early germination this treatment. Okay, then next treatment cow dung slurry. म्हणजे जे सडा मारण्यासाठी जसं शेणाचं पाणी तयार करतात सडा मारण्यासाठी त्या पद्धतीने सोल्युशन ऑफ cow dung
that is called cow dung slurry, शेणाचं पाणी. दिस स्टेटमेंट म्हणजे जे काही बॉटमला सीड असतात ते सीड्स घ्यायचे. दिस सीड्स आर टेकन अर्ली, पर्टिक्युलरली दिस मेथड्स आर फॉलोड इन अर्ली पिरियड और एन्शियंट टाईम. अगोदरच्या काळामध्ये ही मेथड वापरली जायची. टू फॉर रिमूव्हल कशासाठी? दिस ट्रीटमेंट्स आर रिमूव्हल फॉर और टू अवॉइड इंटँगल ऑफ सीड्स, म्हणजे सीड्स एकमेकांमध्ये अडकू नयेत म्हणून यासाठी. सीड्स हे एकमेकांमध्ये अडकू नयेत. सीड्स हा या पद्धतीने असे लक्षात घ्या. छोटे छोटे हेर असतात त्याला म्हणतात फज. हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, काटे असतात, थोडक्यात छोटे काटेरी हेअर लाईक असतात त्याला म्हणतात फज. टू अवॉइड इंटँगल काऊ डंग ट्रीटमेंट्स आर नेसेसरी. त्याचबरोबर जर समजा असे सीड्स जर लावण्यात आले मातीमध्ये, समजा हा मातीचा थर आणि हे सीड त्याच्यावरती पडला, म्हणजे तो मातीपेक्षा थोडासा वरतीच राहील, तो लवकर जर्मिनेशन होणार नाही. मग हे अवॉइड करण्यासाठी ही ट्रीटमेंट. त्यानंतर ॲसिड डिलायटिंग ट्रीटमेंट्स. नाउअडेज कॉटन शीट्स आर ट्रीटेड विथ H2SO4 acids, H2SO4 acids for removal of, कशासाठी? For removal of such type of the fuzz. For removal of such type of the fuzz, म्हणजे जे छोटे छोटे जे काही असे काटे असतात मग यांना रिमूव्ह करण्यासाठी. अगोदरच्या काळामध्ये ही काऊ डंग ट्रीटमेंट केली जायची. आता काय करतात, ॲसिड्स आहेत आणि ते ॲसिड्स वापरतात. म्हणजे ॲसिडचं सोल्युशन असेल त्यामध्ये त्या सोल्युशनमध्ये ते सीड टाकतील, त्याच्यामुळे हे जे काही छोटे काटे जे स्ट्रक्चर असेल ते रिमूव्ह होतात. म्हणजे सीड्स आर कन्वर्ट इन टू प्लेन सीड्स. इट इज कॉल्ड ॲसिड डिलायटिंग. याला म्हणतात ॲसिड डिलायटिंग ट्रीटमेंट्स. देन 4th नंबर ट्रीटमेंट्स, फंगीसाइड ट्रीटमेंट्स. सिलेक्टेड सीड्स आर treated with organomercurial compound. Organomercurial compound such as, कोणते मग? Such for example बेबिस्टिन सारखे हे ऑर्गॅनोमर्क्युरियल, मग त्याला म्हणतो बुरशीनाशक. बेबिस्टिन सारखे. बेबिस्टिन्स आर टेक proportion of the बेबिस्टिन्स 3 ग्राम per kilogram of seed. 3 ग्राम बेबिस्टिन per kilogram of the seeds, म्हणजे एका किलोग्रामसाठी 3 ग्राम बेबिस्टिन घ्यायचं आहे. Fungicide treatment, that is the organomercurial compound treatment. These are the steps of seed treatments. ओके, लक्षात आलं? आता त्यानंतर स्पॅशिंग अँड सीड रेट. Seed rate and spacing. Seed rate and spacing. Quantity of seeds required for sowing per unit area known as the seed rate. म्हणजे 1 युनिट एरिया पेरण्यासाठी किती सीड लागतात त्याला म्हणतात सीड रेट. क्वांटिटी ऑफ सीड्स और नंबर ऑफ सीड्स रिक्वायर्ड फॉर सोइंग पर युनिट एरिया. पर युनिट एरिया त्याला म्हणतात सीड रेट. डिस्टन्स बिटवीन टू प्लांट अँड 2 rows ऑफ प्लांट आर नोन एज स्पॅसिंग. 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर त्याला म्हणतात स्पॅसिंग. सीड रेट ऑफ कॉटन आर अगेन डिपेंड अपॉन व्हरायटीज.
seed rate of cotton are depend upon varieties. First number for Desi cotton, which are required 12 to 14 kilogram per hectare. 12 to 14 to 15 kilogram per hectare. For American varieties, which are 8 to 10 kilogram per hectare. 8 to 10 किलोग्राम पर हेक्टर. याची झाडे मोठे वाढतात म्हणजे याची काय नंबर ऑफ प्लांट्स आर लेस, म्हणजे हे कमी वाढतात. नंबर ऑफ प्लांट्स आर मोर, हे जास्त वाढतात म्हणून नंबर ऑफ प्लांट्स आर लेस, म्हणजे ऑटोमॅटिक सीड्ससुद्धा कमी लागतील. हायब्रिड व्हरायटीज, मग त्यासुद्धा आता नवीन हायब्रिड व्हरायटी आले आहेत. विच आर रिक्वायर्ड अगेन, आता त्या पुस्तकामध्ये बरेचसे क्वांटिटी आहेत, त्यापेक्षा मी काय सांगेल तुम्हाला सांगतो की कमीत कमी कन्फ्युजन फॉर दॅट हायब्रिड व्हरायटी ओनली 3 to 4 किलोग्राम पर हेक्टर. फक्त हे 3 व्हॅल्यू लक्षात ठेवा. लक्षात आलं. सीड रेट ऑफ कॉटन सीड रेट. देन स्पॅसिंग, distance between two rows and 2 plants are known as spacing. Spacing of the cotton are depend upon type of variety and type of soil. For again Desi cotton, the spacing are 45 by 30 centimeter. Okay. 45 बाय 22 सेंटीमीटर. म्हणजेच ही एक ओळ असेल आणि ही दुसरी ओळ असेल. या 2 ओळीतील अंतर किती असेल? 45 सेंटीमीटर. हा एक क्रॉप असेल, हा एक क्रॉप असेल. या दोन्हीचं अंतर किती असेल? 22 सेंटीमीटर. हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स या पद्धतीने 45 बाय 22 और 45 into 22 सेंटीमीटर. फॉर अमेरिकन वैरायटी, पर्टिकुलर रेनफेड, which are particularly rainfed 60 by 30 सेंटीमीटर. मी आत्ता सांगितलं तुम्हाला की या प्लांट्स आणि हे प्लांट, त्याच पद्धतीने हे प्लांट्स आणि हे प्लांट कमी वाढतात, म्हणजे त्यांना कमी जागा लागेल, यांना जास्त जागा लागेल, म्हणून इतर सुद्धा डिस्टन्ससुद्धा जास्त आहे. म्हणजे इथला अंतर जो आहे तो 2 ओळीतील अंतर इथं किती आहे? 60 आणि 2 रोपातील अंतर किती आहे? तो 30 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याचबरोबर हायब्रिड व्हरायटीज which are again 2 type, but you can remember only 2. Hybrid variety irrigated, 120 centimeter by 90 centimeter. म्हणजे हे अंतर किती सांगितलं आताच मी? 120 सेंटीमीटर, जवळपास 1 मीटरपेक्षा जास्त, आणि हे जवळपास 1 मीटर 2 रोपातील अंतर. म्हणजे जसं डिबलिंग आहे, मी आता सांगितलं तुम्हाला या पद्धतीने. हे 120 सेंटीमीटर बाय 90 सेंटीमीटर या पद्धतीने. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. राहिलेला पोर्शन परत आपण पुढच्या लेक्चरला बघता येईल.